नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की नेहमीच्या सेटिंगपेक्षा आज आमच्या स्टुडिओमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं दिसतंय, कारण आजचा कार्यक्रमही थोडा वेगळा आहे. ज्या वेळेला निवडणूक सुरू होती त्यावेळेला झिरो आवर आपण ग्राउंड झिरोवरून सुद्धा केला आहे. आता निवडणूक संपली आणि महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर जागा आल्या त्या काँग्रेसच्या, आणि त्यामुळेच या काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नाना पटोले यांच्याशी आपण खास या निवडणुकीनंतरची पहिली बातचीत करणार आहोत. आणि म्हणूनच ते झिरो आवरमध्ये आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. नाना पटोले, मी आपलं स्वागत करते. एक जागा होती काँग्रेसकडे, आता त्या जागेच्या 13 झाल्या, 14 झाल्या. खरं तर कसं वाटतंय? आनंद आहे. माझ्यापेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जास्त आनंद आहे. आणि खरा हा विजय हा राहुल गांधींच्या इच्छाशक्तीमुळे, त्यांच्या परिश्रमामुळे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रा केल्यात आणि लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण होतं त्या भीतीच्या वातावरणाला त्यांनी दूर केलं आणि एक मोठा जल्लोष आणि उत्साह लोकांच्या मनात निर्माण झाला. आणि त्याचाच परिणाम आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त जागा जिंकता आल्यात आणि भाजपचं 45 पार हे त्यांचं जाग्यावरच राहिलं. आणि त्याच्यामुळे या सगळ्याला मोठा श्रेय अगर कोणाला द्यायचं असेल तर राहुल गांधीजींनाच दिला पाहिजे. आपण असं म्हणत आहात, मात्र खरंच एक वेळ अशी होती अगदी थोडे दिवस आधी की काँग्रेसमध्ये काहीही चुकलं, कोणी गेला तरी त्याचं खापर तुमच्यावर फोडलं असायचं. तुमच्या विरोधामध्ये लोक दिल्लीपर्यंत पोचली, बऱ्याच गोष्टी झाल्या. अगदी तुम्ही अध्यक्षपद सोडलं त्याचं सुद्धा सांगितलं जायचं कारण अमुक आहे. तिथपासून आजपर्यंत म्हणजे आता महाराष्ट्राचे काँग्रेसचे हिरो तुम्ही झाला आहात. हा प्रवास कसा राहिला तुमच्यासाठी? बघा, मला जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ज्या मी प्राप्त केल्या त्या संघर्षानेच केलेल्या आहेत. आणि मी नेहमी सांगतो की माझी खुर्चीची लढाई नाही, माझी जनतेची लढाई आहे आणि जनतेच्या न्यायाची लढाई आहे. योगायोगानं माझा जन्मच महाराष्ट्रात झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराला पुढे नेणं आणि त्या ताकदीचा महाराष्ट्र उभा करणं हे माझं स्वप्न सुरुवातीपासून राहिलेलं आहे. आणि या प्रामाणिकतेलाच मला यश प्राप्त होते आहे. त्याच्यामुळे संघर्ष शिवाजी महाराजांनाही होतं, बाबासाहेब आंबेडकरांनाही होता, महात्मा ज्योतिबा फुल्यांनाही होता, शाहू महाराजांनाही होता. हे संघर्ष कोणाला नव्हता असं म्हणताच येत नाही. आणि मी तर काही सामान्य परिवारातला आहे, मी एक शेतकरी परिवारातला व्यक्ती आहे. माझ्या घरी कोणी ग्रामपंचायतचा सदस्यही झालेला नाही. त्यामुळे राजकीय या व्यवस्थेमध्ये येत असताना त्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मी पाहिलं नाही. आणि प्रामाणिकतेनं पक्ष मोठा करणं आणि प्रामाणिकतेनं जनतेच्या बरोबर उभं राहणं हाच उद्देश ठेवून मी काम करतो आहे. त्याच्यामुळे संघर्ष मी मागच्या काळी सांगितलं की संघर्षाला मी मित्र तयार केलेला आहे. हा माझा मित्र आहे आणि तेच मला खूप साऱ्या गोष्टी शिकवून जातो. पण जेव्हा लोक असं विरोधात बोलायचे, अशा पद्धतीनं तुम्हाला विलन म्हणून पेंट करायचा प्रयत्न करायचा, तेव्हा थोडं दुःख व्हायचं का? सिनेमामध्ये पण आपण बघतोय की हिरोला विलन करण्याचा प्रयत्न विलनच करत राहतात. पण आखरी हिरोच असतो ना. तर आज जनतेने जे मी जनतेची नाळ आणि जनतेबरोबर मी जोडलो, त्यामुळे जनतेने नाना पटोलेला हिरो बनवलेला आहे. त्याच्यामुळे विरोधकांचं काम विरोधकांनी केलंच पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी हा संतांचा पुरावा आहे. ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून हे विचार आपल्यासाठी फायद्याचेच असतात, नुकसानीचे नाही. वारंवार आपल्याबद्दलचं कोणी चिंतन करत असेल, आपल्याबद्दलचं वाईट बोलत असेल, म्हणजे असा अर्थ समजून जायचा की त्याला आपली भीती निर्माण झालेली आहे. मी कोणाबद्दल चिंता करतच नाही, मला काही त्याच्याबद्दलची चर्चाही करायची नाही. मी माझा स्वभाव असा आहे की मला महाराष्ट्राच्या जनतेचं भलं करायचं आहे हे माझ्या डोक्यात आहे आणि मी त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालतो आणि त्या पद्धतीचं काम करतो. नानाभाऊ, जेव्हा अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले, अगदी वाटाघाटी सुरू होत्या मित्रपक्षांशी,
ते स्वतः बोलत होते, म्हणजे त्यांच्याकडे जबाबदारी होती. आणि त्यावेळेला कशी परिस्थिती झाली होती? खरी परिस्थिती आता सांगा. माझ्यासमोर संघर्षच होता आणि चिंता पण होती. पण खरं तर राहुल गांधीजींनी मला त्याच्यात प्रेरणा दिली. राहुल गांधीजींनी सांगितलं की जो होता अच्छे के लिए होता है, जिसको छोड़ के जाना छोड़ने दो, कोई चिंता करने की जरूरत नहीं है. पार्टी से जितने लोग पार्टी को आज तक नुकसान पहुंचाया है वो तो अपने आप जा रहे, तो जाने दो. अच्छा. आणि राहुलजींचं ते वाक्य माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलं. मी त्याच ताकदीनं नांदेडमध्ये पुन्हा जास्त लक्ष घातलं. नांदेडमध्ये जिथं आम्हाला मागच्या वेळेस हार पत्करावी लागली, त्या ठिकाणी आम्ही आता यावेळेस निवडणूक जिंकलेली आहे. ते एकच जागा नाही, आम्ही 3 जागा मराठवाड्यात त्या ठिकाणी जिंकल्यात. त्यामुळे राहुलजींच्या प्रेरणेचा उपयोग मला त्या ठिकाणी झालेला आहे. आणि स्पष्ट असं आहे की आजही जे सगळेजण काम करतो, आम्ही सगळेजण मिळून काम करतोय महाराष्ट्रामध्ये. सगळी काँग्रेसची आमची छोटे कार्यकर्ते असतील, आमची लिडरशिप असतील, सगळेजण आम्ही मिळून काम करतोय. त्यामुळे याच्यात सगळ्यात जास्त प्रेरणा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधींची आम्हाला आहे. आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष वाटचाल करते. खरं तर तुमच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये राहुल गांधींनी तुमच्यावर जो विश्वास दाखवला सातत्यानं, तो महत्त्वाचा ठरलेला आहे. ह्या लक्षणीय जागा तुम्हाला मिळाल्या महाराष्ट्रात, त्यानंतर राहुल गांधींशी काही बोलणं झालं का? काय म्हणाले ते तुम्हाला? त्यांना जो आनंद महाराष्ट्राबद्दल झाला तो निश्चितपणे देशामध्ये सगळ्यात जास्त आनंद त्यांना महाराष्ट्राचा झालेला आहे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र खरा उतरलेला आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, मॅडम सोनियाजींच्या चेहऱ्यावरचा आनंद, मॅडम प्रियंका गांधीच्या चेहऱ्यावरचा आनंद निश्चितपणे माझ्या मेहनतीला आणि परिश्रमाला एक चांगलं फुंकर देऊन गेलेलं आहे. पण माझं अजूनपर्यंत काम संपलेलं नाही. जिथपर्यंत राहुल गांधीजींना देशाचा प्रधानमंत्री मी करत नाही, आणि ते करण्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान महाराष्ट्राचंच राहणार आहे, ते भविष्य आपल्याला सांगेल. आणि त्याच्यात मी यशस्वी होईल. महाराष्ट्रातले आमचे तमाम काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या कामाला आत्तापासून लागलेले आहेत. नक्कीच त्याला अजून पुढचे 5 वर्ष आहे. पण खरं तर अजून एक निवडणूक अगदी तोंडावर आली आहे आणि आपण 3 मित्र पक्ष आहात. खरं तर जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळेला आमच्या मनात असं होतं की ही आघाडी खरंच टिकेल का? ती टिकली, पण बरेच चॅलेंजेस त्या दरम्यान आपल्या समोर आलं. पण एक बघायला मिळतंय की उद्धव ठाकरे त्यावेळेला सर्वात मोठा भाऊ होता, तो आता सर्वात छोटा भाऊ झालाय स्ट्राईक रेट जर बघितलं तर. आणि जो सर्वात छोटा भाऊ होता म्हणजे आपण, तो सर्वात मोठा भाऊ झालाय. आता या बदललेल्या इक्वेशन्सचा नक्की काय परिणाम होईल? बघा, काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहे. कोणाचे आमदार कोणाचे खासदार जास्त आहेत इथपर्यंत नाही. देशातल्या राजकारणामध्ये काँग्रेसचं एक आगळं वेगळं महत्त्व होतं, राहणार आणि भविष्यातही राहणार, हे कोणाला लपवता येणार नाही. राज्य पातळीच्या पक्षांच्या बद्दलचं भाजपचं काय मत आहे, त्यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी काय सांगितलेलं आहे ते पण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की राज्य पातळीच्या सगळ्या पक्षांना त्यांना संपवायचं आहे. आणि म्हणून त्याची वाटचाल देशामधल्या अनेक राज्यात त्यांनी केली, महाराष्ट्रात केली. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो निर्माण केलेल्या शिवसेनेला त्यांनी तोडलं. शरद पवार साहेबांनी जो पक्ष तयार केला त्या राष्ट्रवादीला त्यांनी तोडलं. आता त्यावेळेस तोडल्यानंतर सुद्धा काँग्रेसने ही भूमिका घेतली की हे आपल्या सोबत घेऊन त्यांना चालायचं. आम्ही चाललो. त्यांना जास्त जागा पाहिजे होत्या, त्यांना आम्ही अनेकदा सांगितलं की काही जागांच्या बद्दलचं मेरिटप्रमाणे निर्णय घ्या, पण त्यांनी त्या पद्धतीचं जास्त जागा घेऊन त्यांनी त्या पद्धतीचा त्या जागा मिळवून घेतल्यात. पण मूळ प्रश्न असा आहे की त्याच काळात मेरिटवर आपण निर्णय केले असते तर मला असं वाटतं की अजून भाजपची वाताहत आपल्याला महाराष्ट्रात करता आली असते. पण ठीक आहे, त्यांचे 19 खासदार होते असं ते म्हणत होते, पण ते ह्यातनं काही शिकले नाही असं दिसतात आहेत. कारण आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ही आहे नानाभाऊ की शिवसेनेनं, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेनं 4ही विधान परिषदेच्या जागांवर आपला उमेदवार घोषित केलेला आहे. आपल्याशी चर्चा झाली का?
नाही, चर्चा झाली नाही. मी मधल्या काळात ज्यावेळेस ही प्रक्रिया सुरू झाली होती त्यावेळेस त्यांना मी फोन केला होता. तर संजय राऊतांनी त्याच्यामध्ये बोललेत की आम्ही बोलून तुमच्याशी चर्चा करतो. पण दुसऱ्या दिवशीच मुंबईच्या दोन्ही जागा त्यांनी त्यांच्या सामना पेपरमधून जाहीर केल्यात. तर आम्हाला वाटलं की ठीक आहे, 2 जागा हे लढतील. म्हणून मग मी पुन्हा त्यांना ते लंडनमध्ये गेले त्यावेळेसही फोन केला. त्यावेळेस त्यांना म्हटलं की 2 जागा आम्ही लढतो, 2 जागा तुम्ही लढा. त्यांनी मला वाटलं कोण लढणार आहे तुमचे उमेदवार. तुम्ही त्यांना उमेदवारांची नावं सांगितली. नाशिकमधला उमेदवार जे आमचे गुळवे होते त्यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांचं तिकीट देऊन त्याला उभं केलं. पण मूळ प्रश्न आहे की या मध्ये एकदा चर्चा करूनच, समजा पवारसाहेब असतील, आम्ही असतील, कम्युनिस्टवाले असतील, सगळ्याशी एकदा चर्चा करून हे केलं असतं तर ह्या 4ही जागा जिंकणं आम्हाला सगळ्यांना सोपं झालं असतं. पण आता त्यांच्या मनात काय नेमकं मला माहिती नाही. आताच तुम्ही सांगता त्याप्रमाणे त्यांनी आता 4ही जागा त्यांनी घोषित केल्यात. तर आता मी आज सकाळपासूनच त्यांना फोन लावत होतो. ते त्यांचं फोन ते सांगत होते त्यांचे ऑपरेटर की आमच्या ऑपरेटरला की साहेब तयार होत आहे, साहेब तयार होत आहे. ते काय माझ्याशी फोनवर काही त्यांचा संपर्क झाला नाही. त्यामुळे नेमकं त्यांच्या मनात काय ते भेटल्यावर त्यांच्याकडून कळेल. पण ह्या सगळ्या गोष्टींनी कुठंतरी आघाडी जेवढी घट्ट पाहिजे ती उरणार नाही असं आपल्याला वाटत नाही का? कारण एक सांगली झालं, त्यावेळेला तुम्ही मोठं मन करून ती जागा शेवटी सोडली. पण आता परत विधान परिषदेत असं होतं. आणि खरं विधानसभेच्या निवडणुका समोर असताना हा काय संकेत देऊ पाहतात उद्धव ठाकरे? तुम्हाला काय सांगू पाहतात? बघा, आता भेटल्यावर, समोर भेटल्यावर त्यांच्याशी बोलणं होईल आणि बोलण्याअंतीच कळेल नेमकं आज त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे. ते मला आज काही बोलता येणार नाही. पण या 4ही जागा आपण मान्य करणार आहात का? त्यांचे उमेदवार आपल्याला मान्य आहेत का? नाही, एकदा मूळ प्रश्न आहे की 4ही जागा त्यांना लढायच्या असतील तर 4ही त्यांनी, पण बसून आपल्याला त्याच्यातला मार्ग काढता आला असता. फोनवर त्यांच्याशी बोलणं झालं, पण फोनवरही त्यांनी आम्हाला जो सांगितलं रिस्पॉन्स, आमचेच उमेदवार त्यांनी घेऊन चालले गेले. म्हणून मला एकदा त्यांच्याशी बोलायचं आहे, बसून नानाभाऊ. जेव्हा भाजपशी त्यांना युती तोडायची होती त्यावेळेला उद्धव ठाकरे फोन घेत नव्हते फडणवीसांचे, असं सांगितलं जात होतं. कुठे असं काही होताना आपल्याला दिसत नाहीये ना? कारण एक चर्चा सातत्यानं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गट हा सुद्धा भाजपच्या जवळ जातोय, अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा आहेत. बघा, राजकारणामध्ये कुठलंही एग्रीमेंट लिहिलं जात नाही. कोणाच्या मनात काय असेल तो त्यांचा प्रश्न असू शकतो. पण आज आम्ही जे महाविकास आघाडी म्हणून लढलेलो आहोत आणि लोकांनी ते मान्य केलेलं आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जावं हे काँग्रेसचं आमचा विचार आहे. असं आम्ही भूमिका मांडू शकतो. नेमकं त्यांच्या मनात काय ते मला मी काही भविष्यवाला नाही आहे. पण तुमच्या मनातले जे उमेदवार होते ते उमेदवार मग आता तुम्ही देणार का या विधान परिषदेला? नाही, आम्ही मुंबईत आम्ही काय उमेदवार दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला माहीत होतं की मुंबईत त्यांचा इंटरेस्ट राहतो जास्त, त्याच्यामुळे तो काही भाग नव्हता. पण या कोकणच्या बाबतचं आमचं त्यांचं बोलणं झालं होतं. आताच नाही तर मागच्या काळातही बोलणं झालं होतं. आणि नाशिकबद्दलही मी त्यांना बोललो होतो. पण आता परस्पर त्यांनी आता उमेदवारच जाहीर केलेले आहेत त्यांना, कारण की नाशिकचा उमेदवार त्यांनी जाहीर नव्हता केला, त्याचा फॉर्म भरून घेतला होता. पण आता त्यांनी आजच तुम्ही सांगता की 4ही उमेदवार त्यांनी जाहीर केले. तर नेमकं मला आता त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देता येणार नाही. पण एवढंच सांगता येईल की आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच लढलं पाहिजे अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आता येणाऱ्या विधानसभांमध्ये सुद्धा आपण आता मोठे भाऊ आहात, आपण म्हटलंय की झुकतं माप काँग्रेसला दिलं पाहिजे. झुकतं माप म्हणजे नक्की काय? आमच्या शब्दाचा कुठेतरी गैरसमज केला जातो आहे. मी त्या ठिकाणी असं म्हणालो की मेरिटच्या आधारावर तिकीटा समजा महाराष्ट्रात विधानसभेच्या दिल्या जातील तर सगळ्यात जास्त जागा काँग्रेसलाच मिळतील. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, आता उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला मानणारा एक मोठा वर्ग आहे. तर तसं पाहिलं, मुंबई असेल तर तसं पाहिलं तर मला असं वाटतं की मेरिटच्या आधारावर निर्णय झाले तर काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळतील असं माझं मत आहे.
आता कुठल्या तरी इंग्रजी पेपरनी 150 जागा लिहून टाकल्यात. मी 150 जागा बोललोच नाही, अजून आकडा बोललोच नाही. तो 150च्या कमी होऊ शकते किंवा 150च्या जास्त होऊ शकतं मेरिट प्रमाणे झालं तर. नाना, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरता, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला काही नवीन नाही. तुम्हाला प्रत्येक विधानसभा क्षेत्रात काय परिस्थिती आहे ते अगदी नीट माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे काँग्रेस कुठे जिंकू शकते, कुठे कोण वीक आहे, कुठे कोण स्ट्रॉंग आहे. आता जर आपण महायुतीचं बघितलं तर जे काही इतक्यात त्यांच्याही जे मेळावे झाले त्यामध्ये असं वाटते की शिवसेना 81 जागा मागते, अजितदादा सुद्धा 80 जागा मागतात. म्हणजे शेवटी भाजप जो सर्वात मोठा भाऊ तिथे आहे त्याच्यासाठी 128 जागा उरतात आहेत. असा कुठला आकडा तुमच्या मनात आहे का? नाही, माझं तर अजूनही नाही. मी मागच्या वेळेस लोकसभेतही मी आकडा नाही सांगितला होता. जेव्हा आमच्या पक्षाची कोर कमिटीची मीटिंग झाली त्यावेळेस आम्ही जाहीर केलं की आपण भाजप राज्यातून काढायचं कसं त्याचा एक प्लॅन आम्ही केला. कुठल्या जागा काँग्रेससाठी चांगल्या आहेत, कोणत्या जागा उद्धव ठाकरे साहेबांसाठी चांगल्या आहेत, कुठल्या जागा शरद पवार साहेबांसाठी चांगल्या आहेत, त्याप्रमाणे केलं असतं तर मी तुम्हाला सांगतो की आजचं चित्र महाराष्ट्रात अजून चांगलं राहिलं असतं. जे आज आहे याच्यापेक्षा चांगलं राहिलं असतं. असो, अजूनही माझं मत आहे उद्या उद्धव ठाकरे साहेबांना 2 जागा जास्त झाल्यात ना तरी त्याला आम्हाला विरोध करायचा नाही. पण त्याचं आम्ही समीकरण समजून त्याच्यामध्ये की ह्या जागा आपल्या फायद्याच्या आहेत. कम्युनिस्ट आहे, त्यांना आम्हाला सोबत घ्यावं लागणार यावेळेस. त्यांना आम्ही मागच्या वेळेस एकही जागा दिल्या नाही. तर असं आम्हाला आता सगळे ॲडजस्टमेंट करून आम्हाला महाविकास आघाडी त्या पद्धतीनं लढावी लागणार आहे. आणि ते लढलं तर महाराष्ट्रामध्ये भाजपचं सुपडासाप झाल्याशिवाय राहणार नाही असं आमचं प्लॅन आहे. मी अजूनही सांगतो की जागा त्यांना जास्त मिळतात की कोणाला जास्त मिळतात ते त्याच्यावरची मला चर्चा करायचीच नाही. पण मेरिटवर केलं तर बहुमताचं सरकार, 2/3 मेजॉरिटीचं सरकार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं येऊ शकतं. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात लोकांचा जेव्हा कानोसा घेतो त्याच्यामध्ये लोकांच्या भावना ह्याच आहेत की अशा पद्धतीचं जे राज्यातलं अत्याचारी जे शेतकऱ्यांना मदत करत नाही, फक्त घोषणा करतात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं, पण राज्यातलं सरकार सांगतं की सगळ्यात फॉरेन इन्व्हेस्टमेंट आमच्या महाराष्ट्रात झालेलं आहे. तर मग त्यांना सांगा की बेरोजगारीचे आकडे कसे वाढले, त्याचं उत्तर ते देणार नाही. महाराष्ट्रामध्ये गुंडाईझम मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, ड्रग्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, इतके माफिया तयार केलेले आहेत की भयानक माफिया तयार झालेल्या आहेत. आणि पोलिसांवर दबाव आणून सरकार त्यांच्या गुंडाईझमला मदत करते असंही चित्र अनेकदा स्पष्ट झालेलं आहे. तर महाराष्ट्राच्या जनतेला आत्ताचं हे जे शासन आहे, असंविधानिक शासन आहे, मी त्याला सुरुवातीचं वाक्य माझं तेच होतं की त्यावेळीचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी एक असंविधानिक सरकार महाराष्ट्रात तयार केलं. त्याचा आम्ही सुरुवातीपासून सांगतो. आता मान्य सुप्रीम कोर्टातील प्रकरण काय निकाल येतात त्याच्यावर मला चर्चा करायची नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो की या सरकारच्या बद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि त्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मोठा भाऊ आणि लहान भाऊ करण्यापेक्षा मेरिटवर निर्णय केलेत. तर मी तुम्हाला सांगतो की चांगले रिझल्ट महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. मेरिटवरचे जे समीकरण आपण मांडलं होतं, आपण म्हटलं ते जर खरंच पूर्णतः मान्य झालं असतं तर एखाद वेळेला चित्र अजून पॉझिटिव्ह असतं. तर त्याच्यात अडचण फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं आली की शरद पवारांना सुद्धा तुमचं समीकरण मान्य नव्हतं? बघा कसं आहे, 2 गोष्टी आहे की प्रत्येक पक्षाला कार्यकर्ते टिकवावं लागतात. ते सगळ्यात महत्त्वाचं एक समीकरण असतं. बघ आम्ही जागा घेतली तर आम्हाला तिथं कार्यकर्ते टिकतील असं सगळ्या पक्षाचं समीकरण असतं. त्याच्यामुळे उद्धव साहेबांकडचा असो की पवार साहेबांचा असो की रेटा आमचा असो की रेटा तसा राहणार आहे. पण एकदा सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही तसं पुढं गेलो तर मला असं वाटतं की हा वाद येणार नाही. आमचा दृष्टिकोन एकच ठेवला पाहिजे की मग कार्यकर्त्यांना काय ॲडजस्ट करता येईल सत्ता आल्यानंतर करता येतं. पण आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आणि हे असंविधानिक सरकार कसं काढता येईल याच्यावरचं प्लॅनिंग आपण केलं तर मला वाटतं की मोठ्या प्रमाणात यश महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळेल. त्या चर्चांमध्ये खरं तर मध्यंतरी एका मोठा काळ
प्रकाश आंबेडकर सुद्धा आले होते आणि त्यावेळेचे आम्ही त्यांचे स्टेटमेंट्स ऐकले. किती सोपं किंवा किती कठीण होतं त्यांच्याबरोबर सगळ्या वाटाघाटी करणं. त्यावेळेला काय तुम्हाला वाटत होतं? बघा ताई, मी प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही मतविभाजन होऊ देणार नाही हा आमचा प्रयत्न होता. आणि प्रकाश आंबेडकर साहेबही आमच्याबरोबर हवेत असं आमचं मत होतं. पण त्यांचं 2014, 2019 आणि आता कालचे 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचे सगळे त्यांचे आतापर्यंतचे आपण त्यावेळेस सगळे चित्र कसं निर्माण करतात आणि शेवटच्या क्षणात ते कसं करतात हे सगळ्यांनाच आता कळलेलं आहे. त्यामुळे आंबेडकर साहेबांना आता ते मोठे आहेत, त्यांच्याबद्दल तर मला प्रतिक्रिया देता येत नाही. पण एवढं सांगायचं की आता लोकांना खरं कळलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरची व्याख्या मी आता काही फार जास्त करणार नाही. नागपुरात एक भाषण झालं मोहन भागवतांचं आणि त्यांनी फारसं काही उघड ते बोलले असं म्हणता येत नाही. पण बरंच त्यांचं वक्तव्य असं होतं की ज्यात असं वाटत होतं की त्यांनी भाजपाला ते काही खडे बोल सुनावत आहेत. आपण ते भाषण ऐकलं असेल. त्यात बऱ्याच गोष्टी अशा आहे की मी केलं असं म्हणू नये. इतर धर्मांच्या आदराबद्दल लिहिलेलं आहे. जाती द्वेषाबद्दल ते बोललेले आहे. मात्र त्याचबरोबर कुठंतरी ते फेक नॅरेटिव्हबद्दल सुद्धा बोललेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की एक खोटा नॅरेटिव्ह सुद्धा निवडणुकीमध्ये सेट करण्यात आला. तर ह्या दोन गोष्टी आहेत. एकीकडे त्यांनी भाजपाला सुनावलेले खडे बोल आणि दुसरीकडे विरोधकांनी सेट केलेला खोटा नॅरेटिव्ह संविधान बदलाचा, असंही त्यांचं. बघा, आता मोहन भागवतजी काय बोललेत, पण त्यांचा माझ्याच याच्याप्रमाणे मी अर्थ असा काढू शकतो की ज्या पद्धतीने केंद्राच्या सरकारने धर्माधर्मात आणि जातीमध्ये द्वेष निर्माण केलं ते त्याच्याबद्दल बोललेत. त्याच नंतर आता आम्हाला RSSची गरजच नाही हेही भाजप बोलली. तर त्यांनी गर्वाबद्दल बोललेत. आता गर्व कोणाचा वाढला हे त्यांचंच आहे. आणि नॅरेटिव्ह कोणी फिट केला तर आपण पाहिलं असेल की PMO मधून सगळ्या चॅनलला जे त्यावेळेस एक्झिट पोल दाखवण्यात आलेत 1 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत की संपूर्ण आता 400च्या पार जागा भाजपच निवडून येईल आणि शेअर्स ज्या पद्धतीने वाढवले गेले आहेत आणि या शेअर्स वाढवल्यामुळे देशातल्या सर्वसामान्यांच्या कशी लूट झालेली आहे ते पण पाहिलं. एक मोठं करप्शन देशातलं अगर आपण केलं तर नोटबंदी हा होता जागतिक सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. तसं आता शेअर्स मार्केटला एकदम निवडणुकीत आम्ही जिंकतोय असा नॅरेटिव्ह फिट करून मीडियाच्या माध्यमातून जी लूट केली. म्हणजे आता चंद्रबाबू नायडूच्या मिसेसला आणि मुलाला एकदम 2 दिवसामध्ये हजारो कोटी रुपयाचा फायदा झाला. हजारो कोटीचा. म्हणजे हे तर भयानकच आहे, चिटिंग आहे एक प्रकारची. तर मोहन भागवतचं टार्गेटच नरेंद्र मोदी असतील असं मला वाटतं. आता येणाऱ्या काळासाठी ऑलरेडी ज्या दिवशी तुमचा विजय झाला त्या दिवशी लोकांच्या मनातले मुख्यमंत्री कोण हा प्रश्न निकाली निघालाय असं म्हणायचं का? कारण तुमच्या नावानं ठिकठिकाणी बॅनर्स लागले. तुम्हीच मुख्यमंत्री असा केक सुद्धा कापल्या गेला. एकंदरीत येणाऱ्या काळात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तुम्हाला प्रोजेक्ट केला जाणार का? बघा, मी एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि याचं निर्णय घेण्याचं काम आमचे हायकमांड घेत आहे. मला जी जबाबदारी मिळालेली आहे पक्ष संघटनेची मिळालेली आहे आणि ही पक्ष संघटनेची जबाबदारी प्रामाणिक पूर्ण करून काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये विजय मिळवून देणं हे माझं काम आहे. हायकमांडच्या मनात जे असेल, हायकमांडला वाटलं की नाही नानापेक्षा दुसरा अजून चांगला असू शकतं तर बिलकुल त्यांना करायला, कारण की मी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. मी नेता म्हणून काम करत नाही महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हायकमांड जे डिसिजन घेईल ते आम्हाला सगळ्यांना मान्य राहील आणि पार्टीला महाराष्ट्रामध्ये शक्ती देणं, ताकद देणं, त्याला अजून मोठी करणं ही माझी जबाबदारी आहे पक्षप्रमुख म्हणून. ते मी करतो आहे. त्यामुळे केक कापायला आता कार्यकर्त्यांच्या भावना जे आपल्या आपल्या पद्धतीनं बॅनर लावणं, केक बनवणं, आता योगायोगानं
निवडणूक आयोगाचं धन्यवाद म्हणावं लागेल की 4 जूनला निकाल आलेत आणि 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवसाच्या दिवशी माझा वाढदिवस येतो. तो योगायोग होता आणि महाराष्ट्रामधले निकाल लागल्यानंतर लोकांमध्ये स्वाभाविक उत्साह निर्माण होणं आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामध्ये लोकांनी तो उत्साह साजरा केला. काँग्रेसने उत्साह साजरा केला. आता कार्यकर्त्यांच्या भावनांना आपण थांबवू नाही शकत, पण कार्यकर्त्यांच्या भावना, कार्यकर्त्यांची ताकद हीच आमची पक्षाची ताकद असते आणि कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. पण याचा सगळा निकाल, याला सगळ्यात निर्णय घेण्याचे अधिकार हे फक्त हायकमांडचे असतात, एवढंच मी तुम्हाला सांगेन. येणाऱ्या काळामध्ये आपण कुठले मुद्दे घेऊन जनतेमध्ये जाणार आहात? बघा, महाराष्ट्रामध्ये प्रश्नाला तर काही आता कमी नाही. एवढे प्रश्न केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारने निर्माण करून ठेवलेले आहेत. महाराष्ट्राची अधोगती करून ठेवलेली आहे. महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलं आता हे शोधावं लागतं आहे. म्हणजे शेती उद्योगामध्ये असेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल, बेरोजगारीमध्ये असेल, महागाईमध्ये असेल, करप्शन ते तो यांनी विक्रम गाठलेत. जे शेतकरी रोज आत्महत्या करतात त्या शेतकऱ्यांसाठी योजना सरकारच्या आहेत. DBT योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योजना दिल्या जातात. त्या योजनांमध्ये जवळपास 300 कोटी रुपयाचं डायरेक्ट लाभ शेतकऱ्यांना द्यायचा होता. मग खताच्या माध्यमातून द्यायचा होता, स्प्रे पंपाच्या माध्यमातून द्यायचा होता, बियाणाच्या माध्यमातून द्यायचा होता. आता ज्या गोष्टी नाहीत त्या योजनेमध्ये, त्या योजना त्यांना मुख्यमंत्र्याला अधिकार आहे की त्याच्यामध्ये त्या योजना मिक्स करायच्या. पण ज्या योजना ऑलरेडी आहेत त्या काढण्याचं यांना अधिकार नाही. तो GRच आहे राज्य सरकारचा, त्यांचा GR आहे. मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कुठलेही टेंडर न काढता, कुठलाही प्रक्रिया न करता डायरेक्ट त्या ठिकाणी आदेश दिलेत आणि विभागाने ते आदेश पारित केलेत मुख्यमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे. आणि आयुक्तांनी त्यांना सांगितलं की याचा GR काढावा लागेल. त्यांनी विरोध केला. त्याच्या नोटमध्ये लिहिलं. ते सगळे पेपर आमच्याकडे आहेत, माहितीच्या अधिकारात आम्ही गोळा केले. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की मुख्यमंत्र्याचे आदेश आहेत. शासनाने पुन्हा लिहिलं की मुख्यमंत्र्याचे आदेश आहेत, त्याच्यामुळे GR काढायची गरज नाही. पण शासनाच्या धोरणापुढे जे धोरण शासन कॅबिनेटमध्ये जे निर्णय करतं त्याचं पालन मुख्यमंत्र्यालाही करायचे असतात. पण मुख्यमंत्र्याच्या आदेशाने करप्शन करायचं होतं, कारण की पैसे खायचे होते त्याच्यातून डायरेक्ट. म्हणजे जो स्प्रे पंप 2700ला मिळतं तर तो स्प्रे पंप सरळ 37 म्हणजे 3700 रुपयाला घेतला गेला, 1000 रुपये. अशा पद्धतीचं अनेक करप्शन आहे. मी तुम्हाला त्याचा माझं सगळे पेपर आहे, मी आज आणले नाही. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समृद्धी मार्गामध्ये समृद्धी कोणाची झाली ते त्याचे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. प्रत्येक ठिकाणी पैसा खाणं, पैशासाठी योजना बनवणं आणि लूटपाट करणं, जनतेची तिजोरी, जनतेच्या घामाचा पैसा जो सरकारच्या तिजोरी त्याला दिवसाढवळ्या लुटण्याचं काम हे लोक करतात. त्याचे सगळे पुरावे या विधानसभेत आम्ही मांडणार आहे. त्याचं सिरियल पण आम्ही मीडियाच्या समोर मांडणार आहे. आणि भ्रष्टाचाराचा एवढा मोठा उद्रेक महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेला आहे या लोकांनी की तुम्हाला त्याचं मर्यादाच नाही. काही लोक म्हणले की पावड्यानं पैसे काढतात, हे तर डोजरच लावतात. JCB पण लहान पडतं. पैसे म्हणजे यांना तर काही राहिलंच नाही, कोणाची भीतीच राहिली नाही. प्रशासन पूर्ण ठप्प झालेलं आहे. प्रशासनामध्ये कोणाचा वारेमाप राहिला नाही. खाली लोकांना त्रास आहे. नानाभाऊ, आपण सगळेजण वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलतो, जेव्हा आपापसात बोलतो, इथे बसतो, इंटरव्ह्यूज देतो तेव्हा. पण खरं जेव्हा आपण बघतो तेव्हा ग्राउंडवर सगळेच पक्ष काय होताना दिसतं की शेवटी विदर्भ कसा जिंकला तर आपण म्हणतो DMK न जिंकल्या गेला. दलित मुस्लिम कुणबी मतं एकत्र आली. त्याच पद्धतीनं तिथं मराठा मतं हे मराठवाड्यामध्ये इथे आली. भाजपाच्या दृष्टिकोनातून बोलल्या जातं तेव्हा हिंदू एकवटणे, मुसलमानांबद्दल विरोधी भाष्य करणे, या सगळ्या सत्तेत येण्याच्या सगळ्यांच्याच राजकारणामुळे समाजाचं किती मोठं नुकसान होत आहे. बघा, काँग्रेसने कधी जातीच्या आधारावर निवडणुका केल्या नाही आणि आम्ही तिकीटही तशा वाटल्या नाही.
मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय घेतले. आता मी तुम्हाला म्हटलं की विदर्भामध्ये DMK चालला, तर मग DMK चालला असं तर नितीन गडकरी निवडून आले असते, नसते आले. त्यांची लीड कमी झाली. ऐका ना, कसं आहे की काही लोक हे एक्सेप्शन असतात आणि नियम प्रूव्ह करतात. नाही, माझा तो मुद्दा नाही. माझा मुद्दा असा आहे, हा काही जाती आणि धर्माच्या आधारावर निवडणुका होत नाही. भाजप हिंदुत्वाच्या आधारावर लढते, तो तर त्यांचा प्रश्न आहे. तो त्यांना काय हिंदुत्वाच्या बरोबर आहे की नाही, तर अयोध्या पण आता त्यांच्यासोबत राहिलेली आहे. आता एक एक चाललं त्यांच्या हातून. मूळ प्रश्न तो नाही आहे. मूळ प्रश्न माझा असा आहे की मी जे काही मुद्दे मांडले, तुम्ही विचारलत मला, म्हणून मी सांगितलं की आम्ही कुठल्या आधारावर निवडणुका लढू. आम्ही सांगितलं नाही DMK आणि हे करू. आमची भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आम्हाला उभा करायचा आहे, ज्याला यांनी सगळेच्या सगळे हे महाराष्ट्रातून बर्बाद करण्याचं काम केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी मराठवाड्याच्या दुष्काळाच्या दौऱ्यात गेलो होतो. तुम्हाला ताई खरं सांगतो, मी शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू पाहत होतो. तिकडे बागा निर्माण केल्या जातात, मोसंबीची बाग, डाळिंबाच्या बागा, तुतीची बाग, त्याला कोस्याचं फार मोठं काम केलं जातं तिकडे, तुमचं सीताफळांच्या बागा. आम्ही सरकारला नोव्हेंबरमध्ये सांगत होतो की यावर्षी पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे, त्याचं नियोजन आत्तापासून केलं पाहिजे. सरकारने दुर्लक्ष केलं. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की 2014 ते 2019 मध्ये मी 20 TMC पाणी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. एवढं पाणी अडवलेलं आहे. आता कुठं गेलं पाणी? ते वॉटर ग्रीड तयार करणार होते, कुठे गेलं ते वॉटर ग्रीड? ताई, एक बाग उभी व्हायला 4 वर्ष लागतं, त्याला लहान मुलासारखं मोठं करावं लागतं. आणि ते बाग उभी झाली, फळ देणार, जसं घरातला एखादा करता पोरगा ऐन वेळेवर चालला गेला, काही ऍक्सिडेंट झालं, काही झालं, ती ज्या परिस्थिती त्या कुटुंबाची होते तशी कुटुंबाची त्या परिस्थिती झाली. फळ येणारी बाग सगळी जळली, उद्ध्वस्त झाली, लोकांनी उपडून फेकून दिल्यात. बँकेचं कर्ज द्यायला पैसे नाहीत, आता कर्ज मिळायला कोणी व्यवस्था नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तिथं डोळ्या देखत बघतोय. सरकार त्याच्याबद्दल बोलायला पण तयार नाही. मूळ प्रश्न तर मी DMK आणि याच्या आधारावर निवडणूक नाही लढणार. माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे, काँग्रेस पक्षाची भूमिका एकदम स्पष्ट आहे. महाराष्ट्राचं गतवैभव जे यशवंतराव चव्हाण साहेबांचा काळ होता, वसंतदादा पाटलांचा काळ होता, वसंतराव नाईकांचा काळ होता, तो काळ मला महाराष्ट्रात उभा करायचा आणि हे माझं स्वप्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही महाराष्ट्रामध्ये वाटचाल करणार आहोत. तुमच्याच मित्रपक्षातील काही कार्यकर्ते असो, सोशल मीडियावरचे मेसेजेस असो, काँग्रेसचं यश बघून अशीही प्रतिक्रिया देत आहेत की उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांसाठी जी सहानुभूती महाराष्ट्रात होती त्याचा फायदा काँग्रेसला झाला. बघा, मी 2 दिवसाच्या पहिले पण सांगितलं की मी आता पण तुम्हाला सांगत होतो की महाविकास आघाडी म्हणूनच ही सगळ्यांची ताकद होऊ शकतं. सगळ्यांची ताकद एकत्रित झाली, त्याचा फायदा झाला. त्यांना असो, आम्हाला असो, सगळ्यांना झाला. नाही तर कोण कुठं राहिला असतं त्याचं मी आता भविष्य वर्तवत नाही. पण जे गोष्ट कोणाला समजायचं नसेल तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणार नाही. मी सगळ्यांचं योगदान आहे असं म्हणणारा कार्यकर्ता, एकट्याचा योगदान आहे असं म्हणणारा मी नाही. त्यामुळे ज्याला कोणाला काही बोलायचं असेल तो त्यांचा प्रश्न आहे. आणि प्रत्येकाला आपल्या नेत्याबद्दलचं कौतुक करावंच लागतं, केलं पाहिजे त्यांनी, त्याला कोणाला विरोध करायचं कारण काय. पण जेव्हा मी महाराष्ट्रात फिरत होतो तेव्हा सगळीकडे पाहत होतो तर सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहे, हे मान्य केलंच पाहिजे. नसेल मान्य करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. नक्कीच. आता पुढची तुमच्या तिघांची एकत्रित बैठक कधी आहे? यश एकत्र कधी सेलिब्रेट करणार आहात? केलं पाहिजे, पण आता बघू. आता सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीत कामात आहेत. आता केंद्रातलं सरकार झालेलं आहे, आता विधानसभेचं अधिवेशनही लागू होणार आहे, त्यावेळेस करतात की त्याच्या पहिले होतं तेव्हा कळेल. त्यामुळे आमची तयारी आहे. तुम्हाला काय वाटतं, विधानसभेत किती जागा मिळणार तुम्हाला? मला असं वाटतं की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो तर आम्ही 200चा आकडा आरामात पार करू. 200 पार हा नारा
पार करू. मला तुम्हाला सांगतो, जे करंट मी महाराष्ट्रातल्या जनतेचा पाहतोय, त्याच्यामुळे जनतेचा जो दृष्टिकोन आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. आणि जनतेचं मी जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पहिले बोलायचो तर सगळे मला हसायचे, पण मला माहित होतं की लोकांमधला नेमकं काय मानस आहे. कारण मी सामान्य लोकांना रोज भेटतो, मी काही बंद कमरेवाला माणूस नाही आहे. त्यामुळे जेव्हा सामान्य लोक जेव्हा भेटतात, मी कुठल्या कार्यक्रमाला गेलो तर मी सामान्य लोकांमध्ये जाऊन मिक्स होतो. त्यामुळे तिथली जी काही परिस्थिती असते, ती लोकांची मानसिकता असते, ते मला कळतं. त्या आधारावर मी बोलत होतो आणि त्या पद्धतीचे रिझल्ट आज आले महाराष्ट्रात. नाहीतर भाजपवाले 45 पारच होते. ते आमचे एक विदर्भातले आहेत बिचारे, त्याला अधिकार किती आहेत मला माहिती नाही, पण ते बोलायचे ते बाहेर 45 पार काय. त्याच्यामुळे मूळ प्रश्न आहे की जनता ही सर्वश्रेष्ठ असते हे प्रत्येकाने समजलं पाहिजे. जनताच ही मालक असते, आम्ही मालक नाही, हे मी समजणार आहोत. आणि जनभावना ह्या प्रत्येकाने समजल्या पाहिजेत आणि जनभावनेच्या आधारावरच निर्णय घेतले पाहिजेत, ही माझी भूमिका आहे. मी तुम्हाला अगदी एका शब्दात तुम्ही उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न आहे, विरोधक म्हणून एकनाथ शिंदे तुम्हाला ह्या निवडणुकीत तुम्हाला कसे वाटले? एकनाथरावांचा विषू एक अलग आहे, त्यांची निवडणूक लढण्याची स्टाईल वेगळी आहे. ते नाशिकमध्ये त्यांचं दर्शन झालं आपल्याला एअरपोर्टला, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर फार काही प्रतिक्रिया आता देणार नाही. पण एकनाथराव म्हणजे ते एक वेगळं कल्चर आहे, त्याच्यामुळे मी त्यांना आज त्याच्यावर काही फार टिप्पणी नाही करणार. अजित पवारांना बिचारायचं काय झालं तर सगळ्यांनाच दिसत आहे, त्याच्यामुळे ते फार बिचारे कन्फ्यूजमध्ये येतात. देवेंद्र फडणवीस तुमचे मित्र आहे? या सगळ्या याच्यामध्ये देवेंद्रजी आमचे खरं तर माझा मित्र आहेच, पण तो काय झालं की मोदींजीवर फार अवलंबून आहे आणि मोदीजी जे स्क्रिप्ट देतात तेच माझ्या मित्राला करावं लागतं. नाही केलं तर बिचाराची अडचण होणार, त्याच्यामुळे तो फसला. ते त्यांनी आपलं स्वतःचं स्क्रिप्ट वापरलं असतं देवेंद्रांनी, तर मग त्याला काही ना काही थोडी संधी चांगली मिळाली असते. मित्र म्हणून शरद पवार कसे होते? ते बरोबर होते, त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने बरोबर काम केलं आणि व्यवस्थित. संजय राऊत? आमचे मित्रच आहेत चांगले. ते उद्धव ठाकरे? उद्धवजीच आहेत. बर नानाभाऊ, आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि खरं तर त्याबद्दल धन्यवाद. तुमचं अभिनंदन परत एकदा करते तुमच्या विजयाला घेऊन आणि येणाऱ्या काळासाठी आपण जी काही स्वप्न मांडली त्यासाठी परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.